अध्यक्ष महोदय, लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्ही बघितला, अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला. अनेक लोकांनी मदत सुद्धा केली. बीजेपीचे काही पदाधिकारी तिथं गेले, शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले, काही आमचे गेले, सगळ्यांनी मदत केली. एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष महोदय. पण का मराठी मीडियाली बिचारा त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला, म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झालं अध्यक्ष महोदय. मी मीडियाला विनंती करतो, करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना, सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथं जाईल, सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल. पण हे होणार आहे का? नाही होऊ शकत अध्यक्ष महोदय. हा प्रश्न जर सोडवायचा असेल, या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल, तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय. आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्जमाफी करा. असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी, अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार, म्हणजे करणार, कोरा कोरा कोरा. पण नाही ना अध्यक्ष महोदय, तसं काय झालं अध्यक्ष महोदय? दिवसाला तिथं 8 आत्महत्या शेतकरी करत आहे. आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे, आणि 2029 जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी, तर अध्यक्ष महोदय आजपासून 29 पर्यंत 15,000 शेतकरी आत्महत्या करतील. मग त्या 15,000 शेतकऱ्याला कोण जबाबदार आहे अध्यक्ष महोदय? मग सत्तेत असणारे लोकच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल ना. मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची की 15,000 शेतकरी आत्महत्या करायची. अध्यक्ष महोदय, निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल. शेतकरी वाट बघत आहे अध्यक्ष महोदय. 25,000 कोटी रुपये आपल्याला लागणार. दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी 85,000 कोटी रुपये देणार आहे. अध्यक्ष महोदय, आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे. मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचणारे, अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे. रोड वगैरे नंतर बांधू, रोड आपल्या 3 वर्षाला बांधता येईल. पण एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या केली, निर्णय घेतला, नाही तर वेगळं काही झालं तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे? त्यामुळे विकास तर झाला पाहिजे, पण तो 3-4 वर्षाला अध्यक्ष महोदय नंतर होईल. पण आज आमच्या या शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे, असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो. पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले, 3 वेळा तर याच सेशन मध्ये मी मांडले. जे 4 ट्रिगर काढण्यात आले, माझ्या मतदारसंघामध्ये 10 कोटी गेल्या वेळेस विमा कंपनीकडनं मिळाले होते. आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते? लोकलाइज कॅलॅमिटी, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला, त्यात नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तिथं मिळालं. पण आताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय. तर गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं 3700 कोटी रुपये देण्यात आले होते, आणि त्यातला 78% पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता. म्हणजे जो ट्रिगर आज नाही, म्हणजे येत्या काळामध्ये, या पावसाच्या काळामध्ये आता काय झालं अध्यक्ष महोदय? पेरणी झाली, बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही. मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत. जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष महोदय मिळणार नाही. तर मग सरकारने त्या विमा कंपनीला टेबलवर आणा, चर्चा करा, आणि जे 4 ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष महोदय ते परत एकदा आणा. पण कदाचित काही लोकांचा असा अभ्यास आहे की आपल्या राज्याचे 2,000 कोटी वाचतील आणि केंद्र सरकारचे 3,000 कोटी वाचतील. 5,000 कोटी वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांचं जर नुकसान आपण करणार असो तर अध्यक्ष महोदय हे योग्य ठरणार नाही.